Student, next topic we are going to see, that is solution. A homogeneous mixture of two or more substance is called solution. होमोजेनियस मिक्सचर जे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टेन्सनी बनलेलं असतं त्याला बोललं जातं सोल्युशन. इन फर्स्ट स्पीकर इन द अबव ॲक्टिव्हिटी अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉल्ट इज फॉर्म्ड. फर्स्ट जी आपण ॲक्टिव्हिटी मगाशी बघितली त्याच्यामध्ये आपण बघितलं तर फर्स्ट बीकरमध्ये होमोजिनियस मिक्सचर कसलं बनलेलं तर वॉटर आणि सॉल्ट. इट इज कॉल्ड एज अ सॉल्ट सोल्युशन. त्याला म्हटलं जातं सॉल्ट सोल्युशन. दॅट कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्ज अमाऊंट इज कॉल्ड एज अ सॉल्वेंट. जो कॉम्पोनंट जास्त असतं सोल्युशनमध्ये त्याला म्हटलं जातं सॉल्वंट. द अदर कॉम्पोनंट विच इज लेस प्रपोर्शन देन द सॉल्वंट इज कॉल्ड एज अ सोल्यूट. आणि जो कॉम्पोनंट कमी प्रमाणात असतो सॉल्वंटमध्ये त्याला बोललं जातं सोल्यूट्स. द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग ऑफ सोल्युशन बाय मिक्सिंग सोल्यूट इन सॉल्वंट इज कॉल्ड एज अ डिसोलेशन. या प्रोसेसला ज्याच्यामध्ये सोल्यूटला आपण सॉल्वंटमध्ये मिक्स करतो त्याला बोलतात डिसॉल्युशन. अकॉर्डिंग टू द state of component, solution can be many types. The solution such as seawater, blue vitriol dissolved in water, salt solution, salt dissolved in water, sugar syrup are of the type solid in liquid. बघा, सोल्युशन ऑफ सी वॉटर. सी वॉटरमध्ये काय असतं तर सॉल्ट पण असतं आणि वॉटर. ब्ल्यू व्हायट्रॉल डिझॉल्ड इन वॉटर. ब्ल्यू व्हायट्रॉल मगाशीच मी तुम्हाला सांगितलं हे एक प्रकारचं काय आहे केमिकल आहे जे वॉटरमध्ये डिझॉल्ड असतं. सॉल्ट डिझॉल्ड इन वॉटर. शुगर सिरप अगेन डिझॉल्ड इन लिक्विड. ॲडिशन टू दिस सोल्युशन कॅन ऑल्सो बी ऑफ टाईप लिक्विड इन लिक्विड. मगाशी हे जे बघितले आपण वरचे ते सगळे सॉलिड इन लिक्विड होते पण काही सोल्युशन असे असतात जे लिक्विड इन लिक्विड असतात. फॉर एक्झाम्पल विनिगर, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. गॅस इन गॅसमध्ये एक्झाम्पल आहे एअर. एअरमध्ये मगाशीच आपण बघितलं तर काय काय होतं नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन ह्या सगळे गॅसेस होते. म्हणजेच गॅसेस इन गॅसेस हे एक्झाम्पल कसलं आहे तर एअरचं. सॉलिड इन सॉलिड एक्झाम्पल आहे एलॉय. मगाशीच आपण बघितलं ब्रास हे कसं बनतं, ब्रॉन्झ हे कसं बनतं आणि स्टेनलेस स्टील हे सॉलिड मिळून बनलेलं आहे. म्हणजेच सॉलिड इन सॉलिड हे पण एक टाईपचं सोल्युशन आहे. नेक्स्ट आपण बघूया ते आहे गॅस इन लिक्विड. ह्याच्यामध्ये आहे क्लोरोनेटेड वॉटर, हायड्रोक्लोरिक ॲसिड. क्लोरोनेटेड वॉटर म्हणजेच क्लोरीनचं वॉटर आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे काय आहे गॅस इन लिक्विड. हायड्रोजनमध्ये क्लोरीन. हायड्रोजन हा गॅस आहे आणि क्लोरीन हे लिक्विड आहे. तुम्हाला माहिती असेल स्विमिंग पूल साफ राहण्यासाठी त्याच्यामध्ये क्लोरीन हे घातलं जातं. क्लोरीन हे एक टाईपचं लिक्विड आहे. द कंपोजिशन ऑफ होमोजेनियस मिक्सचर that is to say solution is uniform throughout the bulk. सोल्युशन हे सगळीकडे युनिफॉर्म असतं म्हणजे सेम त्याचा कलर असतो. जर आपण एक एक्झाम्पल घेऊया. जर आपल्याला एखादं सरबत बनवायचं असेल तर ते सरबत एकीकडे डार्क तर एकीकडे लाईट असं नसणार. तर ते जे सोल्युशन आहे ते जेव्हा आपण त्याच्यामध्ये एक लिमिटेड प्रकारे पाणी घालतो तेव्हा ते जे सोल्युशन बनलं जाणार ते सगळीकडे सेम त्या ग्लासामध्ये सगळीकडे सेमच त्याचा कलर असणार. इफ द सॉल्वंट इज ट्रान्सपरंट लिक्विड द सोल्युशन इज ऑल्सो ट्रान्सपरंट अँड इट पासेस थ्रू अ फिल्टर पेपर. जर सॉल्वंट हे ट्रान्सपरंट असेल तर त्याचं जे सोल्युशन बनलं जातं ते पण कसं असतं ट्रान्सपरंट असतं आणि ते फिल्टर पेपरमधनं पास होऊ शकतं. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ते आहे सस्पेन्शन. सेकंड बीकर अबव ॲक्टिव्हिटी हे काय होतं हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉडस्ट.
वॉटर आणि सॉडस्ट ह्यांनी बनलेलं जे मिक्सचर आहे ते कसं होतं तर हेट्रोजिनियस, म्हणजेच वॉटर आणि सॉडस्ट हे एकमेकांमध्ये मिक्स झालेले नव्हते. इट इज अ मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड. हे मिक्सचर कसं होतं तर लिक्विड आणि सॉलिड. हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. अशा टाईपचं जे हेट्रोजिनियस मिक्सचर बनलेलं असतं त्याच्यामध्ये लिक्विड आणि सॉलिड असतं त्याला बोललं जातं सस्पेन्शन. द डायमीटर ऑफ सॉलिड पार्टिकल्स इन द सस्पेन्शन इज लार्जर देन 10⁻⁻⁴ मीटर. Therefore, the light cannot transmit through it. त्यामुळे त्या सस्पेन्शनमधनं लाईट ट्रान्समिट होत नाही. Moreover, these solid particles remain an ordinary filter paper as a residue. आणि हे सॉलिड पार्टिकल्स जर आपण फिल्टर पेपरमधनं त्यांना फिल्टर केलं तर जे सॉडस्ट आहे ती काय होणार तर फिल्टर पेपरवरती राहणार. Therefore, the liquid and solid components of suspension get separated by filtration. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तसं पाण्यामध्ये आपण काय घातलेलं तर सॉडस्ट घातलेले. सॉडस्टचे पार्टिकल्स जे आहेत ते कुठे राहणार तर फिल्टर पेपरवर राहणार आणि पाणी मात्र फिल्टर होऊन एखाद्या बिकरमध्ये आपण त्याला फिल्टर करू शकतो. नेक्स्ट आपण बघणार आहोत ते आहे कोलाइड. द मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क is in the third beaker is in above activity is translucent. It means that when light is incident on a surface of this mixture, it is partly transmitted and partly scattered. म्हणजेच आपण काय घेतलेलं थर्ड बीकरमध्ये द मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क. यामधनं जर आपण लाईट जर इन्सिडंट केली तर काय होणार तर काही लाईट ट्रान्समिट होणार या त्या मिक्सचरमधनं पास होणार आणि काही मात्र स्कॅटर होणार म्हणजेच सगळीकडे पसरणार. दिस इज बिकॉज द टायनी पार्टिकल ऑफ मिल्क फेस इन दिस हेट्रोजिनियस मिक्सचर आर डिस्पर्स इवनली इन द वॉटर फेस. म्हणजेच बारीक बारीक जे दुधाचे पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत हायड्रोजिनियस मिक्सचर बनले आहे त्याच्यापासून आणि ते वॉटरमध्ये जिकडे तिकडे डिस्पर्स झालेले आहेत म्हणजेच पसरलेले आहेत. द डायमीटर ऑफ दिस पार्टिकल इज अराउंड 10⁻⁵ मीटर. सच अ हायड्रोजिनियस मिक्सचर इज कॉल्ड ॲज अ कोलाइड. आणि या हायड्रोजिनियस मिक्सचरला काय म्हटलं जातं कोलाइड. हाऊएवर ॲज द पोर्स ऑफ ऑर्डिनरी फिल्टर पेपर आर लार्ज देन द कोलाइड. ऑर्डिनरी फिल्टर पेपर्सचे जे पार्टिकल्सचे फिल्टर पेपर्सचे स्पोर्स जे असतात ते कसे असतात लार्ज असतात कोलाइडपेक्षा. त्यामुळे द हेट्रोजिनियस मिक्सचर कॅनॉट बी सेपरेटेड बाय द फिल्टर. त्यामुळे आपण हे हेट्रोजिनियस मिक्सचरला मगाशी जसं आपण सॉडस्ट आणि वॉटरच्या मिक्सचरला सेपरेट केलं तसं हे जे वॉटर आणि मिल्कचं मिक्सचर आहे त्याला आपण सेपरेट करू शकत नाही. मिल्क इज इटसेल्फ अ कोलाइड. आणि त्यामुळे मिल्क हे काय आहे तर कोलाइड आहे. हे तुम्हाला गिव रिझनमध्ये येऊ शकतं. मिल्क इज अ कोलाइड. का मिल्क हे कोलाइड आहे कारण त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते काय आहेत 10⁻⁵ मीटर्स डायमीटरचे आहेत आणि फिल्टर पेपरचे जे स्पोर्स आहेत ते त्याच्यापेक्षा जास्त मोठे असल्यामुळे हे डायरेक्टली फिल्टर होतं आणि वॉटर आणि जे मिल्क आहे ते डायरेक्टली फिल्टर होतं आणि ते तशाच तऱ्हेने आपल्याला दिसतं आणि हे मात्र वेगवेगळे होत नाही. वॉटर आणि मिल्क हे वेगवेगळं होत नाही त्यामुळे ते काय आहे कोलाइड आहे. इन इट द सॉलिड अँड लिक्विड पार्टिकल्स ऑफ प्रोटीन फॅट्स एक्सेट्रा हॅव अ डायमीटर अराउंड 10⁻⁵ मीटर आर डिस्पर्स इन द aqueous medium. Apart from this, there are some more types of colloids such as solid in gas. Example त्याचा आहे smoke. Liquid in gas example आहे frog म्हणजे धुकं आणि clouds म्हणजे ढग.
एक्सेट्रा. हे एक्झाम्पल्स आहेत कसले तर कोलाइड्सचे. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड what is solution, what is suspension and what is collide.